पेणमध्ये गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन। गॅलेक्सी हॉस्पिटलच्या माध्यमातून नागरिकांना परिपूर्ण आरोग्य सेवा मिळेल, खासदार सुनील तटकरे यांचे प्रतिपादन। पेण शहराच्या शहरीकरणाला नवे परिमाण देणाऱ्या गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या नव्या वास्तूचे उद्घाटन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी बोलताना तटकरे यांनी पेण शहराच्या वेगाने होणाऱ्या विकासावर भर देत आगामी काळात पेण हे MMR क्षेत्रातील महत्त्वाचे स्थानक होईल असा विश्वास व्यक्त केला। त्यांनी सांगितले की वैद्यकीय सुविधांची गरज वाढत असून ग्रामीण व शहरी भागातील जनतेसाठी दर्जेदार उपचार उपलब्ध करणे ही काळाची गरज आहे। रेल्वे, उद्योग आणि नागरीकरणाच्या विकासामुळे या परिसराला मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, तसेच गॅलेक्सी हॉस्पिटलसारख्या अत्याधुनिक वैद्यकीय केंद्रामुळे नागरिकांना परिपूर्ण आरोग्य सेवा मिळेल असा विश्वास तटकरे यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला। पेण शहरात सर्व सोयी सुविधा युक्त सुसज्ज अशा गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या नवीन वास्तूचा शानदार उद्घाटन सोहळा बुधवार जानेवारी 22 रोजी सायंकाळी दर्शन बिजनेस पार्क येथे रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते फीत कापून संपन्न झाला। या अत्याधुनिक आणि सर्व सोयीसुविधा युक्त हॉस्पिटलची खासदार तटकरे यांनी पाहणी केली। यावेळी त्यांच्या समवेत भाजप उपजिल्हाध्यक्ष वैकुंठ पाटील, माजी आमदार अनिकेतभाई तटकरे, वेदांती तटकरे, हॉस्पिटलचे मालक संचालक डॉक्टर रत्नदीप गवळी, सहकारी राजेश टेलर, रोहन पंदारे, डॉक्टर तन्वी पंदारे, डॉक्टर किशोर देशमुख, मिलिंद पाटील, नरेंद्र ठाकूर, यशवंतदादा घासे, निवृत्ती पाटील, दत्ता कांबळे, मंगेश नेने, विशाल बाफना, जितेंद्र ठाकूर, दीपक गुरव, मुस्कान झटाम आदींसह मान्यवर आणि गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉक्टर्स व कर्मचारी उपस्थित होते। यावेळी पुढे बोलताना खासदार सुनील तटकरे यांनी गॅलेक्सी हॉस्पिटलच्या आधुनिक सुविधांचे कौतुक करत अत्याधुनिक ICU, जनरल वॉर्ड आणि ऑपरेशन थिएटरमुळे स्थानिक तसेच आसपासच्या भागातील रुग्णांना जलद आणि अचूक उपचार मिळतील असे मत व्यक्त केले। त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिरे तसेच दिव्यांगांसाठी मदतकार्याचे आयोजन करण्याचे आवाहन केले। राजीव गांधी आरोग्य अभियान आणि महात्मा ज्योतिबा फुले योजना यांसारख्या केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ या हॉस्पिटलमधील रुग्णांना पुढील काळात मिळेल असा विश्वास व्यक्त करत तटकरे यांनी या भागातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी हॉस्पिटलच्या टीमला शुभेच्छा दिल्या। उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये पेण हे आज एक महत्त्वाचं MMR रिजन मधलं महत्त्वाचं स्थान हे पुढच्या 2-5 वर्षामध्ये अधिक मोठ्या प्रमाणावरती प्रस्थापित झालेलं आपल्याला पाहायला मिळेल। औद्योगिकीकरण वाढेल, नागरीकरण वाढेल। ज्या वेळेला या दोन गोष्टी वाढतात त्याचे फायदे आहेत की रोजगाराची निर्मिती होते, नकळत व्यवसाय होतात, नागरीकरण वाढते आहे। अशा वेळेला कळत नकळत आजारी वाढू शकतो, वाढेलही, नैसर्गिक संबंध ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम होतो आहे। अशा वेळेला या हॉस्पिटलचा उपयोग रुग्णांच्यासाठी अधिकाधिक व्हावा। गणेशाच्या चरणी प्रार्थना आहे की हॉस्पिटलमध्ये येण्याची वेळ येऊ नये। याच्यातून गरीबातल्या गरीब रुग्णांच्या वरती उपचार होतात, त्यावेळेला त्यांच्या उपचारार्थ होणारा खर्चाचा प्रतिपूर्ती ही राज्य सरकार आणि भारत सरकार त्या ठिकाणी करते। मी आपल्याला आश्वासित करतो की आपण अतिशय वैद्यकीय सेवा चांगली द्यावी याच्यासाठी भारत सरकार आणि राज्य सरकारच्या योजनेमध्ये या हॉस्पिटलचा समावेश करण्यासाठी ते काम करत असतील तर माझ्याकडे नक्की करत असतील। याचा अर्थ असा आहे की रुग्णाला असं वाटतं की त्याचं ऑपरेशन झाल्यावर त्याला 5-6 लाखपर्यंत खर्च येऊ शकतो, तो येऊ शकत नाही। अशा वेळेला या योजनेमध्ये या हॉस्पिटलचं नाव त्या ठिकाणी आलं की आपोआपच ते पैसे काय वेळेला थोडेसे उशिरा मिळतात पण मिळणार एवढा विश्वास नक्की असतो। तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा हे पूर्णपणाचं सहकार्य माझ्या स्तरावरती नक्कीच त्या ठिकाणी राहील। आमचे आमदार विशेष पाटील करतील, हजारे असतील, जयश्री पाटील करतील, आदित्य आज राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आहे, तिथेही सहकार्य त्याच्या ठिकाणी त्यानिमित्ताने राहील। अनेक येथे गेले 6 वर्ष विधिमंडळामध्ये होता, त्याची ओळख अनेक ठिकाणी रोही त्या कामाच्या मध्ये मदत करेल। माझी हॉस्पिटलच्या सर्व संचालकांना विनंती आहे की ग्रामीण भागामध्ये सुद्धा शालेय विद्यार्थ्यांच्यासाठी आरोग्य शिबिर त्या ठिकाणी आयोजित केली जाईल। याप्रसंगी युवा नेते वैकुंठ पाटील यांनी बोलताना मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची संख्या वाढत असताना सरकारी रुग्णालयांमधील सुविधांची मर्यादा रुग्णांसाठी आव्हान ठरत आहे। अशा परिस्थितीत गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने रुग्णांना वेळेवर आणि दर्जेदार सेवा पुरवून नवा विश्वास दिला। हे हॉस्पिटल पेण शहराचे वैभव असून अशीच निरंतर सेवा देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। अपघातांचं प्रमाण खूप असतं आणि विशेष बघितलं तर सरकारी हॉस्पिटल्समध्ये
पेशंटची खूप त्या ठिकाणी गैरसोय होते आणि मग अशी गैरसोय झाल्यानंतर आम्हा राजकारणी मंडळींना प्रश्न पडतो की नक्की या लोकांना सुविधा कशा उपलब्ध करायच्या. परंतु मला या ठिकाणी सांगावा अभिमान वाटतो की आज गॅलेक्सी हॉस्पिटलच्या माध्यमातून खूप पेशंट्सना या ठिकाणी न्याय मिळाला आहे आणि खूप पेशंट्सना त्या ठिकाणी आधार निर्माण झाला आहे. आम्ही सांगितल्यानंतर येथील डॉक्टर्स आहेत, येथील स्टाफ्स आहे, कधी न कामात दिरंगाई करता त्या ठिकाणी पेशंट्सना यथोचित त्या ठिकाणी सेवा उपलब्ध करण्याचं काम देतात. असंच त्यांचं काम अविरत राहू द्या आणि या पेण शहरासाठी लाभलेलं एक वैभव आहे हॉस्पिटल रुपी, हे वैभव असंच काम करत राहू द्या. त्यांना येत्या काळासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय जय. 3 वर्ष पेणकरांनी आम्हाला प्रेम दिले. या 3 वर्षात गॅलेक्सी हॉस्पिटलमधून 11,000 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. यापुढेही रुग्णांना गॅलेक्सी हॉस्पिटलमधील डॉक्टर, कर्मचारी यांच्या योग्य देखरेखीखाली उपचार देण्यात येतील, असे उद्गार हॉस्पिटलचे मालक संचालक डॉक्टर रत्नदीप गवळी आणि राजेश टेलर यांनी उपस्थितांचे आभार मानताना काढले.